नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER पद भरती 2025 साठी 18 ते 21 सप्टेंबर 2025 मध्ये झालेले सर्व पेपरचे विश्लेषण पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण GK आणि मराठीच्या प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे? तर महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर सातपुडा ही पर्वतरांग आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, रश्मी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर रश्मीचा समानार्थी शब्द होतो किरण. वेळ या शब्दाचे अनेक वचन करा. तर वेळ या शब्दाचे अनेक वचन होतं वेळा. पुढील प्रश्न पाहूया. रक्तभिसरण प्रक्रियेतील अडथळे शोधण्यासाठी कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग करतात? तर यासाठी सोडियम या समस्थानिकाचा उपयोग करतात. नाशवंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. नाशवंतचा विरुद्धार्थी शब्द होतो अविनाशी. मानवी गुणसूत्रातील किती जोड्या लिंग गुणसूत्राच्या असतात? त्यापैकी एक जोडी ही लिंग गुणसूत्राची असते. एकूण किती जोड्या असतात असे विचारल्यास त्यामध्ये एकूण 23 जोड्या असतात आणि एकूण 46 गुणसूत्रे असतात. पुढील प्रश्न पाहूया. पहिली खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट फेस्टिवल 2025 कोठे होणार आहे? तर हे फेस्टिवल श्रीनगरमध्ये होणार आहे. भारतीय लष्कराने कोणत्या राज्यात सूर्यद्रोणातन 2025 स्पर्धा आयोजित केली आहे? तर ही स्पर्धा हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आयोजित करण्यात आली आहे. जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नेमले होते? तर यासाठी हंटर कमिशन नेमण्यात आले होते. पुढील प्रश्न, मराठी सत्तेचा उदय राईज ऑफ द मराठा पॉवर हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर हा ग्रंथ महादेव गोविंद रानडे यांनी लिहिला. सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? सागरेश्वर हे अभयारण्य सांगली या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. दख्खनच्या पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना काय म्हणतात? तर पूर्वेकडील डोंगरांना पूर्व घाट, तर पश्चिमेकडील डोंगरांना पश्चिम घाट किंवा महाराष्ट्रामध्ये या डोंगरांना सह्याद्री असे सुद्धा म्हटले जाते. पुढील प्रश्न, गवतावर पडलेले दवबिंदू मोत्यासारखे दिसते कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? तर हा उपमा अलंकार आहे. कारण इथं दवबिंदूंना काय मोत्याची उपमा दिली आहे म्हणून हा उपमा अलंकार होईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण कधी झाले? तर 1949 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण झाले. आणि स्थापना विचारल्यास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना ही 1935 मध्ये झाली. वंदे मातरम हे राष्ट्रीय गाणे कोणी लिहिले आहे? तर हे गाणे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिले आहे. आणि जनगण मन विचारल्यास हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले आहे. पुढील प्रश्न, डॅडॅचे संप्रेरक शरीरातील ग्लुकोज, मेद, अमिनो आम्ल यांचे चयापचय नियंत्रित करते. तर ते संप्रेरक आहे इन्सुलिन. नुकतेच इफ्फा अवॉर्ड 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणते ठरले आहे? तर लापता लेडीज हा इफ्फा अवॉर्ड 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. नुकतेच फ्रेंड डारिंग्टन पुरस्कार देऊन कोणत्या भारतीय व्यक्तीला सन्मानित करण्यात आले? त्या व्यक्तीचे नाव आहे सुदर्शन पटनायक. पुढील प्रश्न, राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार 2025 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला? तर गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर 24 एप्रिल रोजी दरवर्षी पंचायती राज दिवस साजरा केला जातो. नुकतेच 2025चा राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार महाराष्ट्रातील कोणत्या ग्रामपंचायतीला मिळाला? तर हा पुरस्कार रोहिणी ग्रामपंचायतीला मिळाला. ग्रामपंचायत धुळे या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पुढील प्रश्न, नुकतेच भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या देशाच्या विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले? तर त्यांना स्लोवाकिया या देशाच्या विद्यापीठाने डॉक्टरेट ही पदवी देऊन सन्मानित केले. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला आहे? तर श्रीलंका या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला. या सन्मानाचे नाव आहे मित्रा विभूषण. पुढील प्रश्न, नुकतेच 2025च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात कोणत्या राज्याच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला? यामध्ये उत्तर प्रदेश राज्याच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला.
उत्तर प्रदेश यांचं चित्ररथाचं नाव होतं महाकुंभ 2025, स्वर्णिम भारत वारसा आणि विकास. प्रजासत्ताक दिन 2025 मध्ये प्रमुख पाहुणे होते प्रोहोबो सुबियांतो, हे इंडोनेशियाचे राष्ट्रपती आहेत. टाइम मॅगझिन कडून टाइम वुमन ऑफ द इयर 2025च्या यादीत कोणत्या भारतीय महिलेचा समावेश करण्यात आला? तर यामध्ये डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन यांचा समावेश करण्यात आला. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये काय समाविष्ट आहे? तर यामध्ये मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आले आहेत. पानिपतचे पहिले युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? तर हे युद्ध 1526 मध्ये झाले होते. पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर देश कोणता आहे? तर चीन हा देश पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर आहे. पुढील प्रश्न, परार्थ या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता? तर परार्थ म्हणजे इतरासाठी, हा या शब्दाचा अर्थ होतो. सार्वजनिक क्षेत्रामध्ये समान संधी याच्या संबंधीचे कलम कोणते आहे? तर कलम 16 हे सार्वजनिक क्षेत्रामध्ये समान संधीशी संबंधित कलम आहे. तंजावर क्षेत्र कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर हे क्षेत्र तमिळनाडू या राज्याशी संबंधित आहे. पुढील प्रश्न, सेवा सदन याची स्थापना कोणी केली? तर रमाबाई रानडे यांनी सेवा सदनची स्थापना केली. कृत्रिम जनुके याचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? याचा शोध हरगोविंद खुराना यांनी लावला आहे. पोर्तुगीज व्यापारी कोणत्या शतकात गोव्यात प्रथम आले? हे व्यापारी 15व्या शतकामध्ये सर्वात प्रथम गोव्यामध्ये आले. महाराष्ट्रात लोकसेवा हक्क कायदा केव्हापासून लागू झाला? तर हा कायदा 28 एप्रिल 2015 पासून लागू करण्यात आला. दृश्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर दृश्यचा विरुद्धार्थी शब्द होतो अदृश्य. अब्दी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर अब्दीचा समानार्थी शब्द होतो समुद्र. पुढील प्रश्न, रावी नदी कोणत्या शहरातून वाहते? तर ही नदी लाहोर या शहरातून वाहते. नुकतेच ऑस्कर सोहळा 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणते ठरले आहे? तर अनोरा हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ कोणासंबंधीचे आहे? तर हे मंडळ महर्षी कर्वे यांनी स्थापन केले होते. नुकतेच कोणत्या भारतीय वंशाच्या महिलेला ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर चंद्रिका टंडन यांना ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना हा पुरस्कार त्रिवेणी या अल्बमसाठी प्रदान करण्यात आला. हा संगीत क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. नुकतेच मिस वर्ल्ड 2025चा किताब कोणी जिंकला? तर हा किताब अपोल सुजाता यांनी जिंकला आहे. पुढील प्रश्न, 2025चा अबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला? हा पुरस्कार मसाकी काशिवारा यांना देण्यात आला. रक्त शुद्धीकरणासाठी खालीलपैकी कोणता अवयव जबाबदार असतो? तर यासाठी किडनी हा अवयव जबाबदार असतो. 2011ची भारतीय जनगणना कितवी होती? तर ही 15वी जनगणना होती. पुढचा प्रश्न, गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर महात्मा फुले हे गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक आहेत. मला संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसला वाक्यातील कर्ता ओळखा. तर कर्ता ओळखण्यासाठी क्रियापदाला नारा नारी नारे हा प्रत्यय लावून प्रश्न विचारायचा. तर दिसणारा कोण असं जर आपण प्रश्न विचारला तर काय उत्तर मिळतं आपल्याला? चंद्र. या वाक्यामध्ये चंद्र हा कर्ता आहे. पृथ्वी या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते? तर पृथ्वीलाच अवनी म्हणतात, क्षमा म्हणतात किंवा वसुंधरा पण पृथ्वीलाच म्हटले जाते. पुढचा प्रश्न, आकाश पाताळ एक करणे या वाक्यप्रचाराचा अभिप्रेत अर्थ काय? तर यामध्ये याचा अर्थ होतो संतापाने थैमान घालणे. कोबी हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? तर हा शब्द कानडी या भाषेतून मराठीमध्ये आला आहे. भारताची द्राक्ष राजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर नाशिक या शहराला भारताची द्राक्ष राजधानी म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात? तर राष्ट्रपती हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करतात. या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.